छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅसचा प्रश्न गंभीर झाला आहे। त्यामुळे जे आहे ते ऑटो एलपीजी पंपावर मोठ्या रांगा ऑटो रिक्षाच्या आपल्याला पाहायला मिळतात। आता मी छत्रपती संभाजीनगर जालना रस्त्यावर आहे आणि चंद्रा एमआयडीसी परिसरात जे आहे ते या ऑटो एलपीजी पंपावर लांबच लांब रांगा ह्या आपण ऑटोच्या पाहतोय। ज्या पद्धतीनं आखाती देशात युद्ध सुरू झाले त्यामुळे जे आहे ते घरगुती गॅसचा सुद्धा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे। गॅसच्या सुद्धा आपण रांगा पाहतोय। मात्र याहीपेक्षा जे आहे ते ऑटो चालकांचा प्रश्न गंभीर झाला आहे। त्याचं कारण म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहरात जवळपास 25 ते 30 हजार ऑटो असे आहेत जे गॅसवर चालतात, मात्र वेळेवर गॅस मिळत नाही। अनेक पंप जे आहे ते बंद असतात, त्यामुळे ज्या पंपावर गॅस मिळतो त्या पंपावर अशा पद्धतीनं लांबच लांब रांगा आपण दररोज पाहतो। खरं तर गेल्या 2 दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे ते ऑटो एलपीजी गॅस उपलब्ध नव्हता आणि आज चंद्रा एमआयडीसी परिसरात एका पंपावर गॅस मिळत असल्यामुळे ही सगळी रांग आपण या ठिकाणी पाहतोय। अजून पंप जे आहे ते बराच लांब आहे, मात्र असं असलं तरी या मुख्य रस्त्यावर ह्या ऑटोच्या जे आहे ते आपण रांगा पाहतोय। खरं तर गेल्या काही दिवसापासून अनेक गोष्टीचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागतोय आणि त्यानंतर जे आहे ते आता ह्या ऑटो एलपीजी गॅसमुळे सुद्धा अनेक ऑटो रिक्षा चालक जे आहे ते अडचणीत आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। यापूर्वी जे आहे ते ऑटो रिक्षा चालकांनी आंदोलन केलं होतं, गॅसचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली होती आणि आता आपण बघतोय आता जो आहे तो हा ऑटो एलपीजी पंप या ठिकाणी आला आहे आणि आता ही जी आहे ते एक बाजूस या ठिकाणी संपली। इथे सुद्धा एक मोठी गर्दी आपल्याला या रिक्षा चालकांची सगळी पाहायला मिळते आणि आपण जर आता बघितलं तर दुसऱ्या बाजूला सुद्धा अशा लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर शहरापासून हे काही किलोमीटरवर आहे, मात्र शहरातील एकही पंप आता सुरू नाही, त्यामुळे जे आहे ते अशा पद्धतीनं हे सगळं दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। आपण बघतोय गेल्या काही दिवसापूर्वी जे आहे ते ऑटो चालकांनी छत्रपती संभाजीनगर शहरात आंदोलन सुद्धा केलं होतं, मात्र त्याचा काही फारसा फरक पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही आणि हे ऑटो जे आहेत ते केवळ गॅसवर चालत असल्यामुळे यांना दुसरं इंधनसुद्धा पर्यायी वापरता येत नाही। म्हणून जे आहे ते जेव्हा कधी गॅस मिळेल तेव्हाच हे ऑटो जे आहे ते जागेवरून आता हलणार आहेत आणि यामुळे जे आहे ते प्रवाशांच्या भाड्यातसुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी वाढ झाली। मात्र असं असलं तरी जवळपास 25 ते 30 हजार ऑटो चालकांचा आणि त्याच्या कुटुंबाचा प्रश्न या निमित्तानं जे आहे ते ऐरणीवर आला आहे आणि अख्ख्या देशात सुरू असलेल्या युद्धामुळे जे आहे ते ही सगळी उपासमारीची वेळ या ऑटो चालकावर आल्याचं चित्र आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगर ते जालना रस्त्यावरील हे सगळं चित्र जे आहे ते लांबच लांब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। अगदी सकाळी 5 वाजल्यापासून जे आहे ते हे सगळे ऑटो चालक या ठिकाणी एकत्र आले आहेत आणि गॅस पंपावर अशा पद्धतीनं रांगा लावून जे आहे ते गॅस भरण्यासाठी प्रतीक्षेत उभे आहेत। गेल्या काही दिवसापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये हे सगळं दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय आणि आता जे आहे ते यांना कधी गॅस मिळेल, यांचा नंबर येईपर्यंत गॅस राहील का हाही प्रश्न आहे। मात्र असं असलं तरी कुठेतरी गॅस मिळेल या अशा फोटो जे आहे ते ह्या सगळ्या रांगा या ठिकाणी आपल्याला दिसतात। कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।